नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ॲग्रिकॉस कुशल सोनवणे आज आलेलो आहे निफाड तालुक्यातील खेरवाडी या गावामध्ये आलेलो आहे। नाशिक जिल्ह्यातील हे गाव आहे। तर सर्वप्रथम आता भाऊंची ओळख करू आपण। भाऊ नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मयूर शिवाजी संगमनेर। काका आपलं नाव? शिवाजी निवृत्ती संगमनेर। आता आपण या जे काही प्लॉटवर उभं आहे बरोबर आहे, हो। हा आपला उन्हाळ्याचा प्लॉट आहे। एकंदरीत जर बघितलं तर ही कंडिशन कोणत्या अवस्थेत राहते? पावसाळ्यात राहते का उन्हाळ्यात राहते? पावसाळ्यात असते असे प्लॉट बरोबर। आता माझे एकूण एक तुम्ही प्लॉट बघताय किंवा स्टेटस बघताय, सेम ह्याच कंडिशनचे आहे? सेम ह्याच कंडिशन। कुठं काही व्हायरस आला? कुठंच नाही। आणि एकंदरीत मित्रांनो पूर्णपणे लागवडीपासून मार्गदर्शन करतो आपण। पूर्णपणे आपण खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे, त्यांना संपर्क करून घ्या ज्यांना प्लॉट रजिस्टर करायचे अपकमिंग सीझनचे। आणि आपला जो काही विषय आज विषय सगळ्यात महत्त्वाचा मार्केटचा अंदाजाचा विषय राहणार आहे। अचूक अंदाज आत्तापर्यंत देत आलेलो आहे, त्यामध्ये ठीक आहे एक थोडाफार नॉर्मल 1 महिन्याचाच फरक पडला होता फक्त। तर तिथं जो काही अंदाज चुकला नॉर्मली, पण तो पण एक 15-20 दिवसात मार्केट थोडं सरकलंच होतं। तर अशा कंडिशनमध्ये भरपूर आज 2 ते 3 कमेंट आले होते की सर अंदाज देऊन टाका। तर पुढच्या जे काही मे आणि जून महिन्याचा अंदाज आहे, जून महिन्याचा ठीक आहे देऊ आपण त्याच्यात थोडा 15 जूनपर्यंत, पण मेचा जो काही परफेक्ट अंदाज आहे आणि एप्रिल एंडिंगपर्यंत काही जो अंदाज आहे यामार्फत आपण बोलणार आहे। सर्वप्रथम आता जाणून घेऊ भाऊ, आपण जे काही मार्गदर्शन केले प्लॉटवर बरोबर आहे, जे काही तुम्ही किट फॉलो केलं, किट फॉलो करत असताना फुटव्यापासून फुलकळीपर्यंत आतापर्यंत रिझल्ट कसे जाणवले तुम्हाला? 1 नंबर रिझल्ट जाणवले, कुठल्याही प्रकारची अडचण आली काहीच आली नाही। एकंदरीत म्हणजे तुम्ही समजा जर आळवणी केली पहिली बरोबर आहे, रिझल्ट किती दिवसाला दिसला? दुसऱ्या दिवशी लगेच रिझल्ट 100% रिझल्ट दिसतो। याकरता तुम्ही आता काही एखादा 1500 आणि 1800 रुपयावाला अल्टिमेरा असेल किंवा बोफ्रिया असेल किंवा एखादा काही एकदम कॉस्टली कीटकनाशकाचा स्प्रे घेतला? कधीच नाही आजपर्यंत। तुटाचा काही प्रॉब्लेम टेम्परेचर मध्ये? कधीच नाही। त्यानंतर आता काल परवा पाऊस पण झालेला आहे बरोबर आहे। आता पावसाच्या वातावरणात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पाऊस झाल्यामुळे खालून करपा गिरवा येईल, त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्येच मी सांगून दिलं Z78 सिविकचा स्प्रे घ्या। 400 ग्राम Z78 वापरायचं आहे, त्यामध्ये सिविक वापरायचं तुम्हाला 120 ग्राम, त्यासोबत सोलोमन घ्यायचं 250 मिली आणि तुम्हाला शक्ती पॉवर वापरायचं आहे 500 मिली, सॅमिन 100 500 ग्राम। हा पूर्णपणे 200 लिटर पाण्याचा स्प्रे हा तुम्हाला 1 एकरासाठी घ्यायचा आहे। त्यानंतर आता प्लॉटला दिवस किती चालू आहे? 47 दिवस। 47 आहे ना? 47व्या दिवसाच्या हिशोबाने आज फुलकळी किती झाडाला? भरपूर आहे। भरपूर आहे। त्यानंतर जर बघितलं तर खाली फळ सेटिंग चांगली झालेली आहे। अजून पण प्लॉट सुंदर होतोय। काका एकंदरीत तुम्ही जे काही आता साधारण किती दिवसांनी प्लॉटवर येतात? मी दररोज सकाळी राहतो। सकाळी डेली का? मला वाटलं आराम करायला। रोजची रोज सकाळी तुम्हाला नवीन काही ना काही दिसलं? 100% दिसलं ना? मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हेच मार्गदर्शन करण्याचे फायदे। आता याच्या व्यतिरिक्त मी काही जास्त बोलत नाही, कारण कंटिन्यू आपण तेच सांगत राहतो। थोडा आपण विषयाकडे येऊ। आता वातावरण बिघडलं होतं, त्याच्यामुळे वातावरणाचा पण स्प्रे सांगून दिला। आणि ज्या शेतकऱ्यांच्या तुटाचा प्रॉब्लेम येत असेल त्यांच्यासाठी बेस्ट स्प्रे सांगतोय। करंज ऑइल 500 मिली, नीम ऑइल 500 मिली, दोन्हीमध्ये डिफरन्स घ्या। ऑइल बोलतोय मी, साधं नीम ऑइल नाही बोलत आहे। साधं जे काही कडू येतं ते कडू बोलत नाही बिलकुल मी। जे काही ओरिजिनल नीम ऑइल राहतं तर ते नीम ऑइल बोलतोय। नीम ऑइल 500 मिली, करंज ऑइल 500 मिली आणि त्यासोबत तुम्हाला वापरायचं आहे कॅलिडॉन 250 ग्राम आणि धानुसान तुम्हाला 250 वापरायचं आहे। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हे वापरत असताना तुम्हाला तुटाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। हे वापरत असताना प्लॉटला जी काही फुलकळी जर 100% फुलकळी असेल तर याचं प्रमाण कमी करून घ्यावं कॅलिडॉन धानुसांचं। आणि जर फुलकळी कमी प्रमाणावर असेल तर खात्रीशीर मारा। नॉर्मली थोडी फुलकळी होईल पण 100% तुटाला रिझल्ट मिळेल। यानंतर हाच स्प्रे जर तुम्ही वांग्याच्या जी काही शेंडाळी येते शेंडाळीसाठी स्प्रे करा, 100% रिझल्ट मिळतील। त्यानंतर आता आपण जाणून घेऊ मार्केटचा अंदाज कसा राहणार आहे। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आज चाललाय तुमचावाला एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्याची आजची तारीख 5 तारीख आहे ना? 5 तारीख। आज 5 तारखेला आपण इथं प्लॉटवर व्हिजिट करून आज इथला व्हिडिओ टाकतोय। तर आज 5 तारखेनुसार सांगितलं मागच्या अंदाजामध्ये मी 200च्या आसपास मार्केट राहू शकतं। आज 150 रुपये मार्केट आहे बरोबर आहे। 150 आणि चांगल्या मालाला 200 रुपये असं मार्केट मिळत आहे। तर एकंदरीत जर कंडिशन बघितली आपण तर भोपाळ असेल, मध्य प्रदेश असेल, तर शिवपुरीची मंडी असेल, दिल्लीची असेल किंवा चिंतामणी मंडी असेल, तर सगळ्यात महत्त्वाची ह्या महत्त्वाच्या मंड्या आहे। तर यामध्ये जे काही मार्केटची आपण आवक जर बघितली तर आवक खूप मोठ्या प्रमाणावर होऊ राहिली सध्या, कारण की मध्ये रमजानचा महिना होता तर यांचे उपवास असतात आणि त्या उपवासामुळे सगळ्यात जास्त टरबुजाला मागणी जास्त असते। टरबुजाला मागणी वाढल्यामुळे आपल्या टोमॅटोकडे दुर्लक्ष होतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या पिरियडमध्ये टोमॅटोवर दुर्लक्ष होण्याचं कारण जे काही व्यापारी असतात हे आपले रमजान महिन्यामुळे सुट्टीवर असतात बरोबर आहे की नाही? बरोबर। तर त्यामुळं मार्केटमध्ये हा जो रिवर्स होण्याचा प्रकार आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर घडला। तर मित्रांनो आता जर बघितलं आपण तर बऱ्यापैकी लागवडी खूप मोठ्या प्रमाणात भोपाळचं मार्केट आहे, त्यानंतर मध्य प्रदेश असेल, मध्य प्रदेशची मंडी आहे, त्यानंतर जर शिवपुरीची मंडी आहे मित्रांनो, त्यानंतर चिंतामणी मंडी आहे। या मंड्यांमध्ये आवक सध्या खूपच मोठ्या प्रमाणावर आहे। हिची
जर कंडिशन बघितली आपण तर एक साधारण मागं मी उल्लेख केला होता 200 पर्यंत मार्केट जाईल, 200-250 बोललो होतो, पण 50 रुपये काय अजूनपर्यंत वाढले नाही वरचे. बरोबर. तर ते वाढणार बी नाही मित्रांनो, हेच मार्केट राहणार आहे साधारण अजून तुमचं एप्रिल एंडिंगपर्यंत राहणार आहे. आता साधारण आम्ही मागं तिथं व्हिडिओ त्या कोपऱ्याला घेतलेला आहे. आता व्हिडिओचं लोकेशन चेंज झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की जो काही मागं व्हिडिओ घेतला आपण त्याचा व्हॉइसच नाही आला, पुढे जाऊन रिटर्न यायची वेळ झाली. तर असं काही अडचण नाही आहे. तर आपण मे आणि जूनच्या अंदाजाबाबतीत बोलू. आता मे आणि जूनचा अंदाज असा असणार आहे मित्रांनो की एप्रिल एंडिंगला मार्केट वाढायला सुरुवात होईल आणि मे महिन्यात बऱ्यापैकी मार्केट स्थिर होणार आहे. स्थिर होईल म्हणजे थोडंफार वाढत राहील. आता या दृष्टीने जर बघितलं आपण तर पाऊस कसा पडणार आहे पुढच्या जून महिन्याचा त्याच्यावर अवलंबून आहे. पाऊस जर लवकर पडला तर मार्केट खूप लवकर वाढेल, जेणेकरून प्लॉट जर खराब झाले तर लवकरात लवकर मार्केट वाढून जाईल. आणि दुसरी गोष्ट, उन्हामुळे जे काही टेम्परेचर यावर्षी सगळ्यात जास्त राहील. आता 5 एप्रिल आहे ना, 5 एप्रिलच्या शोभाने आताची कंडिशन अशी की मग व्हिडिओ घेतात घाम फुटला, एवढं टेम्परेचर आहे. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, जून महिन्यामध्ये एक 500-600 पर्यंत मार्केट जाईल 100%. चांगला दर मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या वर्षी खूप चांगलं उत्पन्न झालं, शेतकऱ्यांना पैसे पण चांगले झाले. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं मार्गदर्शन अंतर्गत आता प्लॉट बांधताय आपण. त्या टोकाला व्हिडिओ घेतला आणि ह्या पण टोकाला घेतला, तुम्हाला दोन्ही प्लॉटचे पाहायला मिळाले. तर कसं वाटलं मार्गदर्शन ते बी कळवा. त्यानंतर जर वाटलं प्लॉट योग्य आहे, व्यवस्थित आहे, जर रजिस्टर करायचं असेल खाली दिले ऑफिसचे नंबर आहे, त्यांना संपर्क करून घ्या, पूर्णपणे प्लॉट रजिस्टर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागं मी उल्लेख केला होता, बट तुटाचा प्रॉब्लेम जर प्लॉटवर येत असेल तर त्यासाठी नीम ऑइल 500 मिली, करंज ऑइल 500 मिली, ऑइल बोलतोय मी, साधं कडू नीम ऑइल बोलत नाही आहे. नीम ऑइल 500 मिली, करंज ऑइल 500 मिली, कॅलिडान 250 आणि धानुसान 250 या प्रमाणावर. फुलकळी जर जास्त असेल तर कमी प्रमाणावर फवारणी घ्या, प्रमाण कमी करा कॅलिडान धानुसांचं. आणि जर फुलकळी कमी प्रमाणात असेल तर ही फवारणी 100% घ्या, तुटाचं 100% नियंत्रण मिळेल मित्रांनो. त्यानंतर प्लॉटला तुम्हाला डेल्टा ट्रॅप लावायची एकरी 10, जेणेकरून तुटाच्या ज्या काही आळा आहे त्या पूर्णपणे त्यात अटॅक होतात, त्यामुळे प्लॉटवर कोणताही तुटाचा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. यानंतर तुम्हाला हीच फवारणी वापरायची वांग्याच्या शेंडाळीसाठी, जबरदस्त रिझल्ट मिळाल बघा. योग्य नियोजन वाटलं, प्लॉट आताच्या कंडिशनला पावसाळ्यासारखा प्लॉट आहे आपला, बरोबर आहे ना. तर मुलाखतीमध्ये आपण घेतलेलंच आहे, बोललेलं आहे. आता इथं मी थांबतो, व्हिडिओ खूप मोठा होतोय. आणि जर ज्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला वाटतंय बा आपले महत्त्वाचे शेतकरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, तर पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. युवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम करा. अडीअडचणीमध्ये जे काही शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करा. आणि दुसरी गोष्ट, नवीन असाल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी एक शेवट कमेंट जरूर करा. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. धन्यवाद.